भाग्यनगर साहित्य सेवा संगमचा 23वा स्थापना दिन उत्साहात साजरा। डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाटचाल होणे आवश्यक। गजानन बिडकर। भाग्यनगर सरस्वती साहित्य सेवा संगमचा 23वा स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात व हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून श्री रोहित चेब्रोलू, श्री गजानन बिडकर, झारखंड एकता मंचचे श्री जयंत शर्मा, श्री राजू देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली। त्यानंतर सरस्वती वंदना सादर करण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष श्री उदयकुमार नाईक यांनी संस्थेच्या 23 वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेत विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली। सचिवांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पाडले। प्रमुख पाहुणे श्री गजानन बिडकर यांनी संस्थेचे यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन करत पत्रकारिता व आव्हाने या विषयावर विचार मांडले। भाषा सेतू या त्रैमासिकला डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केलं। संस्थेची स्वतंत्र वेबसाईट तयार करून साहित्यिक विचार जगभर पोहोचवावेत, तसेच युवा पिढीला संस्थेशी जोडून त्यांच्या कल्पनांना वाव द्यावा असे मार्गदर्शन केलं। श्री जयंत शर्मा आपल्या भाषणात म्हणाले, समाजात एकता व अखंडता कायम राहण्यासाठी संघटन शक्ती महत्त्वाची आहे आणि ती वाढली पाहिजे असं स्पष्ट केलं। श्री राजू देशपांडे यांनी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्थानिक स्तरावर सन्मान केल्यास इतरांना प्रेरणा मिळते असे प्रतिपादन केलं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते भाषा सेतू त्रैमासिकच्या चालू अंकाचे प्रकाशन करण्यात आले। अंकाच्या संपादकीय रचना व पुष्ट मांडणीबद्दल प्रधान संपादक व संपादक मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले। संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या लता संधी मॅडम यांनी UGC वर आधारित आधुनिक कविता सादर केली। कोंडे सर प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी संदेश पाठवून अल्पोहाराची व्यवस्था केली। कार्यक्रमाचा समारोप श्री मिलिंद पाठक यांनी केला। संस्थेचे कार्य व त्रैमासिक डिजिटल माध्यमातून पुढे नेण्यासाठी संस्था सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव यांनी प्रभावीपणे पार पाडले। तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुम्हा जनार्दन, चंद्रकांत जामवाले, तसेच P नारायणा, मानसी पाठक, अंकिता पाठक, अर्चना जोशी, गिरीश बिडकर, गौरव बिडकर, माधुरी बिडकर, प्रतीक पाठक आदींचे मोलाचे सहकार्य लाभले।